मुंब्रा स्टेशन जवळ लोकल मधून पडून अपघात झाला आणि त्यात 4 प्रवाशांचे बळी गेले आणि अनेक प्रवासी जखमीही झालेत। त्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आणि सगळ्या लोकल्सला ऑटोमॅटिक दरवाजे लावण्याचा उपाय पुढे आलाय। मात्र त्यावर सडकून टीका झाली आहे। आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि त्यानुसार सगळ्या प्रवाशांना खरं तर त्याच तिकीट दरात गारेगार प्रवास करता येणार आहे। पाहूयात। मुंबईतल्या सगळ्या लोकल एसी होणार। देवेंद्र फडणवीसांचं अत्यंत मोठं वक्तव्य। तिकीट दर न वाढवता प्रवास गारेगार होणार। मुंब्रा स्थानकाजवळ मोठा अपघात घडला। 2 लोकल एकमेकींना क्रॉस करत असताना दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग घासल्या आणि लोकल मधून 13 प्रवासी खाली पडले। त्यात 4 प्रवाशांचा मृत्यू झालाय। त्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झालं आणि त्यांनी तातडीनं काही उपाय सुचवले। त्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय होता सर्व लोकल्सला ऑटोमॅटिक दरवाजे लावण्याचा। त्यावर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली। पहा। नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत। त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 एसी लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत। ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत। रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही। जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जातायत। बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय। हाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोला तर लगावलाच, पण एक मोठी माहितीही दिली आणि ती माहिती म्हणजे मुंबईतल्या सर्व लोकल्स एसी करणार आणि तीही कोणतीही दरवाढ न करता। आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतोय। लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील। आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल। बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही। म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एसी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाजावाल्या एसी ट्रेन्स द्यायच्या आणि एसी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या एसी ट्रेन्स द्यायच्या। अशा प्रकारचंही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिल्यानंतर मनसेचे नेते आणि प्रवासी संघटनांनी त्यावर काहीशी नाराजी व्यक्त केली। याचे तिकीट दर तर कमी झालेच पाहिजे, तर कॉमन माणसाला सुद्धा पाचशेमध्ये सवलती दिल्या पाहिजेत। किंबहुना आता सगळ्या ट्रेन जर एसी केल्या तर चांगलेच आहे, पण काही आता स्पेशल डबे आहेत त्या डब्याला सुद्धा सुविधा तशा प्रकारचे पैसे कमी करून दिल्या पाहिजे। मध्य रेल्वे मार्गावर सर्व एसी लोकल आणण्याचा विचार होत असेल तर त्या विचाराचं खरंच स्वागत आहे, परंतु या आणत असताना त्या एसी लोकलचं भाडं हे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारं असलं पाहिजे आणि प्रायोगिक तत्वावर आत्ता सुरू असलेल्या ज्या एसी लोकल आहेत त्याचं भाडं देखील त्वरित कमी केलं पाहिजे। तर या सगळ्यावर सर्वसामान्य प्रवाशांना काय वाटतं तेही पहा। खूप चांगली गोष्ट आहे। ते नुसतं घोषणा करून उपयोग नसतो, ते अंमलात आणल्या पाहिजे। त्या योजना ज्या त्या सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जर हा रेल्वेचा प्रवास एसी गारेगार मिळत असेल तर कुणालाही तो आनंद आहे, चांगली गोष्ट आहे। सामान्य जनतेला जे आता लोकल आहे जे तिकीट रेट्स आहेत ज्याचा म्हणजे जास्त भार सामान्य जनतेवरती देखील नाही आला पाहिजे, याचा देखील विचार या सोबत करणे गरजेचे आहे। खरं तर लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणतात, पण गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता ही लाईफलाईन डेथलाईन बनत चालली आहे। त्यातच रोज जीव मुठीत घेऊन लाखो प्रवासी गर्दीतून प्रवास करतात। त्यावर सगळ्या लोकल एसी करण्याचा उपाय सुचवण्यात आलाय। मात्र तसं करताना तिकिटांची काही दरवाढ होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायला हवी आणि अपघातांमध्ये कुणाचे जीव जाऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।